नमस्कार. संतांच्या प्रत्येक अभंगात एक आर्त हाक आहे आणि सामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे आहेत. आपण शब्दांचा अर्थ तर वाचतो, पण त्यामागचा भाव समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला त्या दिव्य अनुभूतीपर्यंत घेऊन जाईल. विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या विचारांच्या प्रवाहात सहभागी व्हा. डोळे असूनही आपण आंधळे असतो का? कुटुंब, संपत्ती आणि या संसाराच्या व्यापात आपण इतके गुरफटलो आहोत की आयुष्याचं खरं ध्येयच विसरून गेलो आहोत. आपल्या शेवटच्या क्षणी कोणी आपल्यासोबत येणार आहे का? संत एकनाथ महाराज एका भारुडातून आपल्याला आरसा दाखवतात आणि सावध करतात. या भारुडात महाराज म्हणतात की आपल्याला दृष्टी आहे, पण आपण विवेकाने पाहत नाही, म्हणून आपण आंधळे आहोत. आपण ज्याला माझे म्हणतो ते आई वडील किंवा नातलग सुद्धा शेवटी आपल्याला काळाच्या म्हणजे मृत्यूच्या स्वाधीन करतात. हे ऐकायला थोडं कडू वाटेल, पण हेच जीवनाचं सर्वात मोठं वास्तव आहे. आपण दिवसभर ज्या मायेच्या आणि मोहाच्या फेऱ्यात अडकलो आहोत ती प्रत्यक्षात एक धगधगती शेज आहे, ज्यावर आपल्याला शांत झोप कधीच लागणार नाही. हे भारूड आपल्याला सांगतं की जोपर्यंत आपण संतांच्या विचारांची कास धरत नाही तोपर्यंत या दुःखाच्या चक्रातून आपली सुटका होणार नाही. हे भारूड ऐकल्यावर माणसाच्या मनातील अहंकार कमी व्हायला मदत होते. जेव्हा आपल्याला हे समजतं की इथलं काहीच कायमस्वरूपी नाही, तेव्हा आपण माणसांशी प्रेमानं वागायला लागतो. जनी जनार्दन या उक्तीप्रमाणे प्रत्येक माणसात देव पाहायला शिकलं की जीवनातील अर्ध्या कटकटी संपून जातात. हे भारूड आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतं आणि विनाकारण चिंता करण्यापेक्षा सत्कर्मावर भर द्यायला प्रेरित करतं. जर आपण यातील विचार आचरणात आणले तर संसारातील ताणतणाव कमी होऊन एक प्रकारची मानसिक शांती लाभते. या भारुडातून आपल्याला सर्वात मोठी शिकवणही मिळते की शेवटच्या क्षणी तुमची संपत्ती किंवा ओळख कामाला येत नाही, तर तुमचं पुण्य आणि तुम्ही कमावलेली माणसं कामाला येतात. संत एकनाथ महाराज सांगतात की माणसाने ईश्वराच्या चरणी लीन व्हावं आणि अहंकाराचा त्याग करावा. खरा देव मंदिरात शोधण्यापेक्षा तो आपल्या आजूबाजूच्या माणसात शोधावा, हीच खरी सेवा आहे. संतांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण आपलं आयुष्य व्यतीत केलं तर या संसाराच्या जंजाळातून आपण नक्कीच सुखाचा मार्ग काढू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या भारुडाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. असोनिया दृष्टी जाहलो मी आंधळा, अपंगिले जिद्दी जाहलो त्या वेगळा. भावार्थ, विश्लेषण. महाराज म्हणतात की देवाने आपल्याला डोळे दिले आहेत, सृष्टी पाहण्याची शक्ती दिली आहे, पण तरीही आपण या जगाच्या मायाजालात इतके गुरफटलो आहोत की असून नसल्यासारखे झालो आहोत. माणसाला डोळे असूनही तो खऱ्या सत्याला पाहू शकत नाही, म्हणून तो आंधळा आहे. आपण ज्या गोष्टींना, ज्या हट्टाला किंवा ज्या स्वार्थाला आपले मानले, त्या जिद्दीमुळे आपण आपल्या मूळ रूपापासून म्हणजेच त्या परमेश्वरापासून लांब गेलो आहोत. आपण स्वतःच्याच अहंकारात इतके अडकलो की आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे दिसेनासे झाले आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. या चरणातून एकनाथ महाराज समाजातील वैचारिक अंधत्वावर बोट ठेवतात. माणूस डोळ्यांनी सर्व काही पाहतो, पण स्वतःच्या प्रगतीसाठी काय चांगले आणि काय वाईट हे ओळखण्याची विवेकबुद्धी तो हरवून बसतो. समाज जेव्हा केवळ भौतिक सुखाच्या मागे लागतो आणि नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष करतो, तेव्हा तो दृष्टी असूनही आंधळा होतो. इथला नैतिक धडा हा आहे की केवळ डोळ्यांनी दिसणारे सत्य नसते, तर सारासार विचार करून वागणे हीच खरी दृष्टी आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. अनेक तरुण डोळ्यांनी सर्व पाहतात, पण चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवतात किंवा कोणाचे तरी चकचकीत आयुष्य पाहून स्वतःच्या साध्या पण सुखी आयुष्याला कमी लेखतात. एखाद्या व्यक्तीकडे खूप श्रीमंती आहे म्हणून ती चांगलीच असेल असे समजणे हे सामाजिक आंधळेपण आहे. आपण डोळसपणे समोरच्याचे गुण न पाहता केवळ त्याच्या बाह्य रूपाला भुलतो, हेच ते दृष्टी असूनही असलेले आंधळेपण होय. दुसरा चरण. मायबाप माझे म्हणती मज माझ्या बाळा, शेवटी मोकली ती देती हाती काळा. भावार्थ, विश्लेषण. या जगात आपले म्हणवणारे नातेवाईक, आपले आईवडील आपल्याला प्रेमाने जवळ घेतात, माझं बाळ म्हणतात. हे प्रेम खरे असते, पण त्याची मर्यादा केवळ या देहापर्यंत असते. महाराज एक कटू सत्य मांडतात की ज्यावेळी आपला शेवटचा काळ येतो, जेव्हा मृत्यू दारात उभा असतो, तेव्हा हेच प्रेमाचे लोक आपल्याला वाचवू शकत नाहीत. काळाच्या हवाली करण्यावाचून त्यांच्या हातात काहीच उरत नाही. संसारातील नाती ही तात्पुरती आहेत, हे इथे अधोरेखित केले आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. महाराज म्हणतात की जोपर्यंत तुमच्याकडे काही देण्यासारखे आहे तोपर्यंत जग तुम्हाला माझं माझं म्हणते. समाज आणि नात्यांमधील हा उपयोगितावाद त्यांनी मांडला आहे. जेव्हा आपली शक्ती संपते किंवा आपण कोणाच्या कामाचे राहत नाही, तेव्हा हेच जग आपल्याला वाऱ्यावर सोडते. इथला नैतिक धडा असा आहे की नात्यांमध्ये अतिगुंतून पडताना स्वतःचे अस्तित्व आणि परमार्थ विसरू नका. नाती ही प्रेमाची असावीत, व्यवहाराची नसावीत. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा अधिकारी जोपर्यंत पदावर असतो तोपर्यंत त्याच्या मागे पुढे शेकडो लोक असतात, पण तो निवृत्त झाला की त्याला कोणी साधं विचारतही नाही. अनेक वृद्ध आईवडिलांच्या बाबतीतही हेच घडते. जोपर्यंत त्यांच्याकडे पेन्शन किंवा संपत्ती आहे तोपर्यंत मुले त्यांची काळजी घेतात, पण एकदा का ते परावलंबी झाले की त्यांना वृद्धाश्रमाची वाट दाखवली जाते. देती हाती काळा म्हणजे शेवटी माणूस एकटाच पडतो, हेच सामाजिक वास्तव आहे. तिसरा चरण. संत तुम्ही मायबाप माझी राखा काही दया, लागतो मी वारंवार तुमच्या पाया. भावार्थ, विश्लेषण. जेव्हा माणसाला समजते की सांसारिक नाती आपल्याला कायमस्वरूपी तारू शकत नाहीत, तेव्हा तो संतांच्या चरणी येतो.
महाराज संतांना विनवणी करतात की तुम्हीच आता माझे खरे आईवडील आहात. तुमच्याकडे दयेचा सागर आहे. मी वारंवार तुमच्या चरणांवर डोके टेकवतोय, कारण या भवसागरातून बाहेर काढण्याची शक्ती फक्त तुमच्याकडेच आहे. तुमच्या कृपेनेच माझ्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो, असा भाव इथे व्यक्त झाला आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. जेव्हा माणूस या सांसारिक चक्रात अडकतो, तेव्हा त्याला बाहेर काढण्यासाठी एका अनुभवी मार्गदर्शकाची गरज असते. संतांना मायबाप म्हणण्यामागे हाच उद्देश आहे की समाजात चांगल्या विचारांचे नेतृत्व करणारे लोक असावेत. नैतिक धडा हा की अहंकार बाजूला सारून ज्ञानी व्यक्तींसमोर नतमस्तक व्हावे आणि चांगल्या विचारांची कास धरावी. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा विद्यार्थी जेव्हा चुकीच्या संगतीला लागतो किंवा व्यसनाच्या आहारी जातो, तेव्हा त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षक किंवा समाजसुधारकाची गरज असते. व्यसनमुक्ती केंद्रात किंवा समुपदेशनासाठी गेलेला तरुण जेव्हा डॉक्टरांच्या किंवा समुपदेशकाच्या पाया पडतो, तेव्हा तो एक प्रकारे संतांना शरण गेलेला असतो. समाजाला दिशा देणारे हे आधुनिक संत आपल्याला अधर्माकडून धर्माकडे नेण्याचे काम करतात. चौथा चरण. इंद्रिये माझी न चलती क्षणभरी. गुंतलो मायामोहे या संसाराचे फेरी. भावार्थ विश्लेषण. माणसाचे शरीर थकते, त्याची इंद्रिये त्याला साथ देईनाशी होतात. हातपाय चालत नाहीत, नजर अधू होते, पण मनातील वासना आणि माया मात्र संपत नाही. महाराज म्हणतात की मी या संसाराच्या चक्रात असा काही अडकलो आहे की एका क्षणासाठीही मला यातून सुटका मिळत नाही. इंद्रिये थकली तरी मन मात्र विषयांच्या मागे धावत राहते. हीच मानवाची मोठी शोकांतिका आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. माणूस आपल्या वासना आणि इंद्रियांच्या ताब्यात गेला आहे. भ्रष्टाचार, व्यभिचार किंवा गुन्हेगारी ही केवळ इंद्रियांवर ताबा नसल्यामुळे घडते. समाजात वाढलेली अस्वस्थता ही मायामोहामुळे आहे. नैतिक धडा हा की आपल्या मनावर आणि इंद्रियांवर संयम असणे हीच खरी शक्ती आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखादा भ्रष्ट अधिकारी त्याच्याकडे सर्व काही असतानाही केवळ अधिक पैशाच्या मोहापायी तो लाच घेतो. शेवटी तो कायद्याच्या कचाट्यात सापडतो. ही त्याची इंद्रिये न चालणे किंवा बुद्धिभ्रष्ट होण्याची लक्षणे आहेत. मायेच्या फेऱ्यात अडकून तो स्वतःचे चारित्र्य डागाळून घेतो आणि समाजाचे नुकसान करतो. पाचवा चरण. अंथरूण घातले इंगळाचे शेजेवरी. कैशी येईल निद्रा कोण सोडविल निर्धारी. भावार्थ विश्लेषण. हे चरण अत्यंत महत्त्वाचे आहे. संसार हा वरवर सुखाचा वाटला तरी तो विस्तवाच्या शय्येसारखा आहे. धगधगत्या कोळशावर झोपल्यावर जशी शांत झोप लागू शकत नाही, तशीच अवस्था या अशांत संसारात माणसाची झाली आहे. चिंतेचे आणि वासनेचे चटके आपल्याला सतत बसत आहेत. मग अशा स्थितीत मनाला शांती कशी मिळणार? या संकटातून, या तापदायक स्थितीतून मला कोण सोडवणार? हा प्रश्न महाराज आपल्या सर्वांच्या वतीने विचारतात. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. महाराजांनी संसारातील दुःखाला इंगळाची शेज म्हटले आहे. समाजात आपण पाहतो की माणूस सुखाच्या शोधात असतो, पण प्रत्यक्षात तो मत्सराच्या, रागाच्या आणि चिंतेच्या आगीत जळत असतो. ज्या समाजात शांती नाही तिथे झोप कशी लागणार? नैतिक धडा हा की चुकीच्या मार्गाने मिळवलेले सुख हे कधी शांतता देऊ शकत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. एक व्यावसायिक जो अत्यंत चुकीच्या मार्गाने इतरांना फसवून कोट्यवधी रुपये कमावतो, त्याला रात्रीची शांत झोप लागत नाही. त्याला सतत भीती वाटते की आपले गुपित उघड होईल किंवा प्राप्तिकर विभागाचा छापा पडेल. मखमली गादीवर झोपूनही त्याला ती कोळशासारखी टोचते. ही मानसिक अस्वस्थता म्हणजे चुकीच्या कृत्यांचे फळ आहे. हेच महाराजांनी या चरणातून सांगितले आहे. सहावा चरण. मायबाप संत तुम्ही उपकार करा. जगी जो नांदतो जनीन जनार्दन तो खरा. भावार्थ विश्लेषण. पुन्हा एकदा संतांना साकडे घालत महाराज म्हणतात की हे संतांनो, तुम्ही माझ्यावर उपकार करा. मला असा बोध द्या की ज्यामुळे मला प्रत्येक माणसात, प्रत्येक कणात त्या परमेश्वराचे रूप दिसेल. जो जनीन जनार्दन ओळखतो, म्हणजे जो सर्वसामान्य लोकांमध्येच देवाचा शोध घेतो आणि त्यांची सेवा करतो, तोच खरा भक्त आहे. हा सेवाभाव माझ्या मनात जागा करा, अशी ही प्रार्थना आहे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा. एकनाथ महाराज इथे एक महान क्रांतिकारी विचार मांडतात. ते म्हणतात की खऱ्या देवाला शोधण्यासाठी कुठे दूर जाण्याची गरज नाही. जनीन जनार्दन म्हणजे समाजातील सामान्य माणसांमध्येच देव आहे. समाजात गरिबांची सेवा करणे, अडल्या नडल्यांना मदत करणे हेच खरे कर्तव्य आहे. संतांना समाजातील जातपात आणि उच्चनीच भाव संपवून एकतेचा धडा द्यायचा आहे. लोकांवर उपकार करणे म्हणजे स्वतःवरच उपकार करून घेणे आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. कोरोनासारख्या महामारीच्या काळात जेव्हा डॉक्टर, सफाई कामगार आणि सामान्य नागरिक स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना मदत करत होते, तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये जनार्दन म्हणजेच देव दिसत होता. एखाद्या गरीब मुलाच्या शिक्षणासाठी मदत करणे किंवा रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेणे हीच खरी भक्ती आहे. मंदिरात दान देण्यापेक्षा भुकेलेल्याला अन्न देणे हे या चरणाचे श्रेष्ठ सामाजिक उदाहरण आहे. सातवा चरण. तयाची या चरणावरी मस्तक निर्धारा. एका जनार्दनी करी विनंती अवधारा. भावार्थ विश्लेषण. भारुडाच्या शेवटी संत एकनाथ महाराज आपल्या गुरूंच्या चरणांवर म्हणजेच स्वामी जनार्दनांच्या चरणांवर पूर्ण विश्वासाने मस्तक टेकवतात. ते म्हणतात की माझा हा निर्धार पक्का आहे की अब फक्त तुमचेच पाय मला तारू शकतील. एका जनार्दनी म्हणजे जनार्दन स्वामींचा एका विनंती करतोय की हे जगन्नाथा, माझे हे मागणे ऐकून घे. मला या संसारातून मुक्त करून तुझ्या चरणांशी जागा दे. सामाजिक संदर्भ व नैतिक धडा.
भारुडाच्या शेवटी महाराज विनंती करतात की माझ्या विचारांकडे लक्ष द्या. समाजात जेव्हा आपण एखादा चांगला बदल घडवू इच्छितो तेव्हा आपले मन दृढ असले पाहिजे. एका जनार्दनी म्हणजे स्वतःला समाजाच्या कल्याणासाठी पूर्णपणे समर्पित करणे. संतांचा हा अंतिम धडा आहे की मानवी जीवनाचे सार्थक केवळ स्वार्थात नसून परमार्थात आणि सामाजिक कल्याणात आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण बाबा आमटे किंवा सिंधुताई सपकाळ यांसारख्या थोर व्यक्तींनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील उपेक्षितांच्या चरणी अर्पण केले. त्यांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता दृढ निश्चय केला आणि समाजाचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. आपले मस्तक अहंकाराने ताठ न ठेवता समाजसेवेसाठी झुकवणे हेच त्यांच्या आयुष्याचे सार होते. हेच या शेवटच्या चरणाचे प्रदीर्घ आणि सखोल विवेचन आहे. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी भारुडाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. प्रिय मित्रमैत्रिणींनो, संत एकनाथ महाराजांचे हे भारूड म्हणजे 16व्या शतकातील मेंटल हेल्थ आणि क्लॅरिटी मॅन्युअल आहे. आजच्या भाषेत सांगायचे तर असोनिया दृष्टी झालो मी आंधळा म्हणजे काय. आपण 24 तास स्क्रीनकडे बघतोय पण आपल्याला स्वतःच काय हवंय हे दिसत नाहीये. आपण जगाच्या ट्रेंड्सचे गुलाम झालो आहोत. हे आंधळेपण सोडा आणि स्वतःच्या आत डोकावून बघा. आपण संसाराच्या फेरीमध्ये अडकलो आहोत कारण आपल्याला फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट वाटतो. एकनाथ महाराज म्हणतात हे कोळशावर झोपण्यासारखं आहे. त्यापेक्षा जोमो जॉय ऑफ मिसिंग आउट अनुभवा. प्रत्येक गोष्टीत धावण्यापेक्षा शांत राहायला शिका. आज आपले हजारो फॉलोअर्स आहेत पण वेळ प्रसंगी धावून येणारे मायबाप, खरे मित्र, मार्गदर्शक किती. जे लोक फक्त तुमच्या यशाचे सोबती आहेत ते हाती काळा देणारे आहेत. त्यामुळे खऱ्या निस्वार्थी नात्यांची किंमत ओळखा. आजच्या भाषेत ज्याला आपण लाईफ कोच म्हणतो तेच आपले संत आहेत. असा माणूस शोधा जो तुम्हाला आरसा दाखवेल आणि तुमच्या अहंकाराला छेद देईल. जनी जनार्दन तो खरा, म्हणजे प्रत्येकात त्या ईश्वरी ऊर्जेचा अंश आहे. कोणालाही तुच्छ लेखू नका. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीचा आदर केला तरच तुम्हाला खरी शांती मिळेल. थोडक्यात सांगायचं तर हे आयुष्य म्हणजे एक गेम आहे. त्यात मायेचे ट्रॅप्स आहेत. एकनाथ महाराजांचे हे विचार तुम्हाला तो गेम जिंकण्यासाठी लागणारी चीट कोड देतात. ही विरक्ती म्हणजे जगाचा त्याग नाही तर जगताना स्वतःला न गमावण्याची कला आहे. या भारुडाचा विचार आचरणात आणणे म्हणजे स्वतःच्या दोषांची कबुली देऊन सुधारणेच्या वाटेवर चालणे होय. तुमच्यासाठी आजची कृती. या भारुडाचा सारांश हाच आहे की आपण ज्या भौतिक सुखांच्या मागे धावत आहोत ती क्षणभंगूर आहेत. आपल्या जीवनातील दुःख हे आपल्या चुकीच्या सवयींमुळे आणि मोहामुळे आहे. आजपासून दिवसातला फक्त 10 मिनिटे वेळ स्वतःसाठी काढा. शांत बसा आणि विचार करा की कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या विनाकारण तुम्हाला ताप देत आहेत. कोणाशीही वाईट न बोलता प्रत्येकामध्ये जनार्दन म्हणजेच ईश्वराचा अंश पाहण्याचा प्रयत्न करा. आज घरी गेल्यावर आपल्या घरातील मोठ्या माणसांशी किंवा गरजूंशी प्रेमाने बोला. हीच या भारुडाची खरी अंमलबजावणी ठरेल. धन्यवाद. भक्ती म्हणजे केवळ वारी नाही तर संतांचे विचार आचरणात आणणे हीच खरी वारी आहे. भावार्थ संतवाणी हा तुमचा आणि आमचा एक सात्विक संवाद आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये माऊली लिहायला विसरू नका. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.